आपल्याबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शिवराज बांगर आहेत, कार्यकर्ते आहेत. ते मला सांगा, आपल्यावर काही आरोप करण्यात आलेले आहेत, काय सांगाल? मी गेल्या 2 दिवसापासून बाहेर होतो माझ्या मुलीच्या कॉलेजमध्ये पॅरेंट्स मीटिंग असल्यामुळं, आणि मला माध्यमांच्या प्रतिनिधींचे फोन आले, माझ्या काही नातेवाईकांचे फोन आले की तुमच्या बाबतीत अशी अशी एक बातमी टी व्हीवरती येते आहे की ज्यामध्ये वाल्मिक कराडांकडून मी खंडणी घेतली, अशा प्रकारचा माझ्यावरती गुन्हा आहे. तो गुन्हा 2024चा आहे. 2024च्या जानेवारी महिन्यात तो गुन्हा माझ्यावर दाखल झाला आहे. त्याच्यामध्ये पीडित वाल्मिक कराड आहेत असं दाखवलेलं आहे, आणि उगले नावाचा कुणीतरी व्यक्ती आहे, आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या कार्यालयामध्ये तो काम करतो, आणि त्यांनी तो गुन्हा माझ्यावरती दाखल केलेला. हा 24चा गुन्हा आहे, ज्याच्यामध्ये मला माननीय न्यायालयाने बेल दिलेली आहे, आणि हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. तो अचानक FIR बाहेर आला आणि लोकांच्या चर्चा झाल्या. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस कुणीही बातमी छापली नव्हती, कुणीही बातमी मीडियावरती लावली नव्हती. तर आज अचानक ती बाहेर आली, आणि मग त्या अनुषंगाने मला आपल्या सर्व माध्यमांच्या बांधवाचे फोन आले. तर मग माझं म्हणणं नेमकं काय आहे, माध्यमांना कळलं पाहिजे. नेमका हा गुन्हा काय आहे ते कळलं पाहिजे. हा काही एकमेव गुन्हा माझ्यावरती नाही आहे. मी आणि माझ्या कुटुंबावर मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 9-10 गुन्हे, 10-11 गुन्हे या लोकांनी दाखल केलेले आहेत. मी कुठल्याही क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये नसलेला माणूस आहे. मी समाजकार्यामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये माझं काम करणारा. हा, लोकांचे प्रश्न घेऊन मी भांडलो, लोकांच्या प्रश्नासाठी लढलो, त्याच्यासाठी काही माझ्यावरती आंदोलनात्मक केसेस होत्या, पण मधल्या काळात काही क्रिमिनल ऑफेन्सेस माझ्यावरती दाखल झाले, आणि त्या क्रिमिनल ऑफेन्सेसपैकी हा एक खंडणीचा गुन्हा माझ्यावरती आहे, ज्याच्यामध्ये वाल्मिक कराड हे पीडित आहेत. आणि तो जो गुन्हा आहे तो नेमका गुन्हा काय आहे, कशा पद्धतीने तो दाखल झाला, मी त्याचं स्पष्टीकरण माध्यमांना सर्व पुराव्यानिशी देणार आहे. या गोष्टीचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत, ते पुरावे घेऊन मी माध्यमांना सामोरं जाणार आहे. म्हणजे आज मी तोंडी सांगण्यापेक्षा की हे असं होतं, ते तसं होतं, लोकांनाही खरं वाटणार नाही. मी काहीतरी सांगतोय असं वाटेल, त्यापेक्षा मी जे काही माझ्याकडे पुरावे आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट मी माझ्या नातेवाईकाकडे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत. ते डॉक्युमेंट कलेक्ट करायला मला आजचा दिवस जाणार आहे. आजच्या दिवसामध्ये मी ते सर्व कलेक्ट करेल, आणि त्याच्यानंतर मी माझी बाजू घेऊन मी माध्यमासमोर आणि समाजाच्या समोर येईल. त्या डॉक्युमेंट जे आहेत तुम्ही कलेक्ट केलेले म्हणतात, त्याच्यामध्ये नेमकं काय? त्याच्यामध्ये जे आहे तेच मला तुम्हाला सांगायचं आहे. मी आज तोंडी सांगण्यापेक्षा मी तो हा सूर्य आणि हा जयद्रथ, म्हणजे ते पुराव्यानिशी मी तुमच्यासमोर बोलेल. तेव्हा हे लोकांना कळेल की नेमकं मागच्या 5 वर्षामध्ये ह्या शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीसोबत काय काय घडलेलं आहे, ह्या शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीला कशा प्रकारे छळलेलं आहे, हा शिवराज बांगर नावाचा व्यक्ती कसा पीडित आहे, हे पुराव्यानिशी कळेल. कारण आपल्याकडे पुरावे मागितले जातात गरिबाला, श्रीमंताला नाही मागितले जातात, मोठ्या लोकांना पुरावे नाही मागितले जातात, पण गरीब जर एखादी बाजू घेऊन गेला असेल तर त्याला पुरावे मागितले जातात. आणि मी एक सामान्य कार्यकर्ता, मी अतिशय छोटा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मी पुराव्यानिशी तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. धनंजय मुंडेवर अंजली दमानियांनी काही आरोप केलेत, त्याबाबत काय वाटतं? नाही, अंजलीताई दमानिया त्यांचं काम करतायत. धनंजय मुंडे साहेबांच्यावरती जे आरोप आहेत त्या आरोपाच्या बाबतीत मी आज तरी काय बोलणार नाही, परंतु मी निश्चितपणे या विषयावरती बोलेल, पुराव्यानिशी बोलेल, सर्व विषय आपल्यासमोर घेऊन बोलेल. तो आज अंजलीताई दमानिया काय म्हणतायत किंवा सुरेशांना धस काय म्हणतायत, याच्यापेक्षा मला महत्त्वाचं वाटतं की माझ्याकडे काय आहे, मला कसं छळलं आहे. कारण मी पीडित आहे, हे लोक पीडित नाही आहेत. हे लोकांचं दुःख बघून यांना अश्रू आलेले आहेत. मी माझ्या डोळ्यातले अश्रू, मी माझ्या कुटुंबाच्या, माझ्या वयोवृद्ध आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू पाहिलेला माणूस आहे. मी अगदी आत्महत्या करण्याच्या टोकापर्यंत विचार केलेला माणूस आहे. म्हणजे आत्महत्या करायचीच, आता बस झालं, आपल्यापर्यंत होतं तोपर्यंत मर्यादित होतं. जेव्हा तुमच्या कुटुंबावर येतं, जेव्हा तुमच्या मुलीवर, तुमच्या पत्नीवर, तुमच्या वयोवृद्ध आईवडिलावर, ते आईवडील ते आहेत की माझे वडील आणि आई हे ऊसतोड कामगार आहेत, एक ऊसतोड कामगाराचं पोरगं आहे मी. ते बिचारे, माझं गाव इथून 10-12 किलोमीटर आहे बीडपासून, ते महिना बीड शहरात येत नाहीत. त्यांच्यावरती गुन्हे जेव्हा दाखल होतात ना, त्यावेळेस तुम्ही हातबल होता. आणि मी जोपर्यंत माझ्या पुरतं मर्यादित होतं तोपर्यंत मी ह्या सगळ्या व्यवस्थेसोबत लढत होतो, मी फाईट करत होतो. माझे व्यवसाय संपवले, माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले, मला तुरुंगामध्ये डांबलं, तुरुंगात असताना प्रचंड छळलं मला. पण जेव्हा माझ्या आईवरती, माझ्या वडिलावरती, माझ्या पत्नीवरती गुन्हे दाखल झाले त्यावेळेला थांबलं पाहिजे. पण गेले 1.5 वर्ष मी सर्व या यंत्रणेपासून बाहेर पडलो होतो. मी माझं काम करत होतो, परंतु दैव असतं. म्हणजे सगळे जरी झोपले असतील, नियती जागी असते. मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी शांत होतो, हे सगळं चाललेलं असताना मला कुठेही वाटलं नाही की याच्यामध्ये आपण पडलं पाहिजे. पण नियतीला ते मान्य नव्हतं, त्यामुळे नियतीने मला पुन्हा एकदा याच्यामध्ये ओढलं. आणि मग
लोकांना असं वाटू नये की शिवराज बांगर सुद्धा गुंड आहे, त्यांनी वाल्मिक कराडकडून खंडणी घेतली म्हणजे गोरगरिबाकडून सुद्धा त्यांनी घेतले असतील. माझी बाजू ही चुकीची समाजामध्ये जाऊ नये म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे, म्हणून माध्यमासमोर यायचं आहे. आणि मग आता माध्यमासमोर यायचं आहे तर मला पुरावे घेऊन यावं लागेल. कारण आज तुम्ही मला विचारताय, मी सांगतोय, आता हे लागेल आणि लागल्यानंतर खाली मला अनेक प्रश्न विचारले जातील, माझ्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारले जातील, मला जातीच्या बाहेर काढलं जाईल, मला छळलं जाईल, माझ्यावरती मला शिवीगाळ केली जाईल, मला या सगळ्या गोष्टीचे पुरावे मागितले जातील. गेले 5 वर्ष तू झोपला होतास का, तू आता राष्ट्रवादीमध्ये आहेस, मग पवारांकडे त्याच काळात का नाही गेला, हे वेगवेगळे प्रश्न मला विचारले जातील. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी माध्यमांना आणि समाजाला ही मी पुरावेनिशी देणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला तेच विचारतो मी की अंजली दमानियाने असा आरोप केला आहे की धनंजय मुंडे सोबत सह आणखी 10 आरोपी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तो देशमुखांच्या प्रकरणात तो न्यायव्यवस्थेचा भाग आहे. आणि आदरणीय कावत साहेब जे SP आलेत नवीन, त्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला आदर आहे. कारण मी गेल्या 10 वर्षातलं बेस्ट पोलिसिंग कावत साहेबाच्या माध्यमातून पाहतो की त्यांनी ज्या पद्धतीनं हा तपास सुरू आहे, ज्या पद्धतीने अनेक गुन्ह्यामध्ये ते ॲक्शन घेत आहेत, निश्चितपणे कावत साहेबांचं मी अभिनंदन करणार आहे. कारण पोलिसांच्या बाबतीमध्ये आमच्या मनामध्ये मागच्या 5-10 वर्षामध्ये जी 5 वर्षात मूळतः हे 5 वर्षात 10 वर्षात म्हणण्यामध्ये 5 वर्षात जी प्रतिमा तयार झाली होती, पोलीस म्हणजे अन्याय करणारी व्यक्ती, पोलीस म्हणजे खोट्याचं खरं करणारी व्यक्ती, खऱ्याचं खोटं करणारी, आज या सर्व आमच्या ज्या मानसिकता आहेत त्याला तडा गेला आहे. आज पोलीस हे प्रामाणिकपणे काम करतात. काही 2-5 लोक आहेत, आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 3-3.5 हजार पोलीस या बीड जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. त्याच्यापैकी 2-4 लोक आहेत की जे गृहविभागाचे कर्मचारी आहेत, परंतु अनेक वेगळ्या लोकांचे पगार घेतात, त्यांच्यासाठी काम करतात. निश्चितपणे प्रशासन त्यांना त्यांची जागा दाखवेल, त्यांची चौकशी होईल, त्यांच्यावर कारवाई होईल, परंतु पोलीस आज काम करत आहेत. धनंजय मुंडे साहेब त्याच्यामध्ये आरोपी आहेत किंवा इतर अजून कुणी ते जे नावं घेत आहेत ते आरोपी आहेत. हा चौकशीचा भाग आहे. मी म्हणल्याने ते आरोपी होणार नाहीत आणि मी नको करा म्हणल्याने त्यांना कोणी सोडणारही नाही. हा चौकशीचा भाग आहे, प्रक्रियाचा भाग आहे. असतील तर निश्चितपणे होतील, नसतील तर ते होणार नाहीत. धन्यवाद. कॅमेरामॅन अमित आडेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.